आता एखाद्या प्रकारचं फॅब्रिक किंवा एखादी नवीन प्रोडक्ट जेव्हा मार्केटमध्ये आणलं जातं, तर ॲज अ बिझनेस वुमन कशाप्रकारे तो मार्केटिंग रिसर्च केला जातो किंवा कशाप्रकारे तुमचं प्रोडक्ट हे मार्केटिंग तुम्ही करता? सो थँक यू तुम्हाला सुद्धा मी म्हणेन कारण की आता लोकमत सखी आहे हा एक प्लॅटफॉर्म आहे व्हेरी ट्रू, लोकांसाठी व्हेरी ट्रू. की बाबा ह्या प्लॅटफॉर्मवरती येऊन आम्ही आमचं प्रमोशन करतो. इंस्टाग्राम आहे, व्हॉट्सअप आहे, यूट्यूब आहे. म्हणजे तुम्ही फ्रीली म्हणजे आजकाल तुम्ही जर सोशल मीडिया काहीच करत नसाल तर तुम्ही काहीच करत नाही आहात. कारण की सोशल मीडियावरच सगळं डिपेंड आहे आजकाल. व्हेरी ट्रू. आणि ते सेल्फ हां, प्रमोशन जो आपण सेल्फ म्हणतो ना. प्रमोशन जे आहे आणि ते फ्रीली होतं विदाऊट कॉस्ट. बरोबर आहे. ते तुम्ही करू शकता. तुम्ही प्रमोशन करा, तुमच्या ॲड बूस्ट करा. तुम्हाला लोकांपर्यंत पोहोचायचं आहे ना, तर तुम्ही ह्या सगळ्या गोष्टी यूज केल्याच पाहिजे. की आत्ता तो जमाना नाही राहिलाय, की लोकं तुमच्याकडेच फक्त येतील. हं. आणि आत्ता कॉम्पिटिटर खूप आहेत मार्केटमध्ये. व्हेरी ट्रू. आणि तुमच्याकडे युनिक काय आहे? हं. तुमच्याकडे युनिक जर असेल, तरच तुमचा कस्टमर असेल. बरोबर. तुमची प्राइस रेंज ही त्या लेव्हलला असलं पाहिजे, की समोरच्याला परवडलं पाहिजे. हं. म्हणजे जर तुमची प्रीमियम क्वालिटी असेल ना, तर तुम्ही एकदम पण लो क्वालिटीमध्ये किंवा लो प्राइस ठेवू नका. हं. प्रीमियम जर तुम्ही प्राइस घेताय, तर त्याला क्वालिटी सुद्धा प्रीमियम द्या. व्हेरी ट्रू. मार्केट रिसर्च करायचं झालं तर मार्केट आपल्यामध्ये मुंबई मार्केट आहेत. आपल्याकडे मुंबईत आहे, भिवंडीमध्ये मार्केट्स आहेत. प्लस सुरत आहे, अहमदाबाद आहे आणि आपल्याकडे कलेक्शन बघशील आपण स्टेट वाईज करतो. आपण फक्त अच्छा. खण किंवा पैठणी हे तर करतोच. पण त्याच्याबरोबर आपण स्टेट वाईज करतो. आणि आजकाल सोशल मीडिया इतकी स्ट्रॉंग आहे, की तुम्हाला कुठे फिरायची गरज नाहीये. व्हेरी ट्रू. तुम्ही Instagramवरून सर्च करू शकता, Google सर्च करू शकता. हं. कारण की सगळीकडेच आपण जाऊ शकत नाही. व्हेरी ट्रू. आणि सोशल मीडिया इतकं स्ट्रॉंग असताना आपल्याला फिरायची काय गरज आहे? तुम्ही हे करा, त्यांच्याकडे सॅम्पल मागून घ्या. मी तेच करते. हं. जर कोणाकडे प्रोडक्ट आलं आणि त्यांनी फोटो पाठवले, मी फोटोवरती लगेच विश्वास नाही ठेवत. हं. कारण की मी सुद्धा त्याच जमान्यातलीच आहे, की मी व्हर्च्युअली कमी जाते. बरोबर. म्हणजे मला स्वतःला सुद्धा WhatsAppवरती किंवा मेसेजेसवरती बोलायला कमी जमतं. मी बरोबर. फेस टू फेस आता तुझ्याकडे बोलतीये, पण मी हो. तुझ्याकडे फोनवर जास्त फोनवर नाही बोलणार. बरोबर. हो. मी रिप्लाय सुद्धा एवढं नाही करणार. पण कसं आहे ना, की जर एखाद्याने तुम्हाला फोटो पाठवलाय, तर मग त्यांना मी सरळ सांगते, की तुम्ही एक काम करा, ह्याचे सॅम्पल आहेत ना, मला कुरिअर करा. हं. मी सॅम्पल बघते, क्वालिटी चेक करते, मग मी ऑर्डर देते. बरं. म्हणजे सोशल मीडियाचा तुम्ही खूप चांगला चांगला प्रकारे वापर तुम्ही करू वापर शकतो. करू शकता. बरोबर. आणि आता तुमच्या आयुष्यामध्ये जो प्रसंग आला हं. त्यानंतर तुम्ही गप्पा मारतानाच ही गोष्ट बोललेलात, की तुमची फॅमिली तुम्हाला खूप आता सपोर्ट करते. हां, म्हणजे बरोबर. आधीही करत होती, पण हो, आता बरोबर. अगदी प्रत्यक्षात उतरून वगैरे. तर एकंदरीतच एखादी स्त्री जेव्हा बिझनेससाठी पुढे येते, तेव्हा तो एक फॅमिलीचा विश्वास संपादित करणं किंवा घर आणि बिझनेस या हं. गोष्टीची जी रस्तिखेच आहे, ती मेंटेन करणं किती इम्पॉर्टंट आहे आणि ते कसं केलं पाहिजे? सर्वात महत्त्वाचं म्हणजे तुमची जीभ जी आहे ना, हं. ती चांगली पाहिजे. वॉव! म्हणजे तुम्ही बोलताय कसं? समोरच्याला आपलं करायचं असेल ना, तर तुमचं बोलणं महत्त्वाचं आहे. खरी गोष्ट आहे. बोलताना 10 वेळा विचार करा, की आपण काय बोलतोय? कोणाला बोलतोय? हं. मी माझ्या लाईफमध्ये खूप स्ट्रिक्ट सुद्धा आहे. हं. पण मी तेवढीच पोलाईट सुद्धा व्हेरी आहे. ट्रू. हं. कारण की तुम्हाला तुमच्यामध्ये ती कॅपॅसिटी असली पाहिजे, की समोरच्याला समजवता आलं पाहिजे, की मी हे करण्यासाठी तुझ्याकडे मी असं-असं आहे, हो. की तुमचं पूर्ण क्लिअर असलं पाहिजे. आणि फॅमिली ही तुमचीच आहे. हां. फॅमिलीपासून काहीच लपवू नका तुम्ही. व्हेरी ट्रू. कारण की कसं असतं ना, जर तुम्ही बाहेर गेलात, एखाद्याने तुम्हाला बाहेरचं कॉन्फिडन्स दिलं ना, तर ते तुम्ही पचवणार नाही. पण घरच्यांच्या 4 गोष्टी असेल ना, त्या तुम्हाला पचवा तुम्ही. ते तुम्ही बाहेर सांगू नका. व्हेरी ट्रू. आणि त्या बसलेल्या काय म्हणतो ओरडा जो आहे घरच्यांनी, तो तुम्हाला बाहेरच्या आयुष्यामध्ये कामाला येणार आहे. कामाला येणार आणि घरचे जे असतात ना, ते तुमच्या भल्याचाच विचार करतील. घरचे कधीच असं वाईट विचार नाही करणार. आणि म्हणजे माझ्या मिस्टरांनी म्हणजे माझा ऑरा जो आहे ना, हं. माझ्या बाबतीत तो निर्माण करून ठेवलेला. नाही, ही खूप जिद्दी आहे. हिच्यात खूप कॉन्फिडन्स आहे. हं. म्हणजे माझे सासरे सुद्धा जेव्हा बोलतात ना, म्हणजे आता मध्यंतरी माझ्याकडे म्हणजे मी असा थोडासा एक बॅड पॅचने गेली. त्या दरम्यान सुद्धा मला त्यांनी एवढंच सांगितलं, माझ्या सासऱ्याने मला सांगितलं, "पूर्वा बघ, तू करू शकतेस." माझ्या मुलाला तुझ्यावरती कॉन्फिडन्स होता, की तू काय करू शकतेस ना, अभय मला सांगायचं, की हिच्यात ती कॅपॅसिटी आहे, तू करू शकतेस. मला ना त्याच्यातून बळ मिळतं.
माझ्या घरच्यांकडून. आणि माझ्या घरचे माझ्या ह्या प्रसंगाला इतके छान प्रकारे उभे राहिले की ज्या वेळेला माझे मिस्टर गेले त्याच दिवशी माझ्या 2 भावांनी मला मिठी मारलं, घाबरू नकोस, तुझ्या बरोबर आम्ही आहोत, एवढंच बोलले. म्हणजे माझे तिन्ही भाऊ आणि तिघांनीही मला तेवढा सपोर्ट केला. आणि त्यांनी त्यांचे जॉब सोडले, त्यांचे बिझनेस बंद केले, त्या दिवशी शटडाऊन केले त्यांचे बिझनेस, आणि त्यांनी मला सपोर्ट केला. म्हणजे त्यावेळेला माझ्या वहिनीने सुद्धा अडवलं नाही की तुम्ही असं का करताय. म्हणजे मी एवढं स्वतःला असं मोठं समजते की माझं म्हटलं की नाही, तुम्ही आहात ना, मी आहे, मी करू शकते. म्हणजे मी घरी असताना, माझे मिस्टर गेलेले असताना, माझ्या 3ऱ्या दिवसानंतर माझा मोठा भाऊ त्याचा शॉप बंद करून माझा शॉप चालू करायला लागला आणि माझ्या शॉपमध्ये जाऊन बसायला लागला. त्याने शिकून घेतलं. माझ्या मोठ्या भावानी त्याच लेवलने मदत केलं, माझ्या छोट्या भावांनी तेवढंच मदत केलं. तू भेटलीच आहे प्रथमेशला, त्याने सुद्धा तेवढंच सपोर्ट केलं की त्यांनी दोघांनी मिळून माझं शॉपमध्ये जायला लागले, हे करायला लागले. ऋषी आहे, त्यांनी शॉपमध्ये जायला लागले आणि मी घरी असताना मला हे तिघही बिझनेस करून देत होते आणि माझा स्टाफही आहे. सो आणि मग मी विचार केला, आपल्यावरती आपलं घर आहे. आता मला काय करायचंय, मला माझा बिझनेस तर मोठा करायचा, त्याचबरोबर मला माझीही माणसं मोठी करायची. माझ्या घर मला चालवायचंय, माझ्या घराचं लोन आहे ते मला फेडायचंय, माझी मुलगी आहे. पण मी हार नाही मानली. मी 15व्या दिवशी मी माझ्या शॉपची पायरी चढली. माझा स्टाफ रडायला लागला मला बघून, मला सुद्धा रडायला आलं. त्यावेळेला मी खूप जोरात रडली तिथे जाऊन, की मी गेली तेव्हा मी खूप अशी भरलेली होती आणि मी आज अशी खाली होऊन आली. म्हणजे तो प्रसंग माझ्यासाठी खूप असं भयानक होता की त्या प्रसंगातून मी गेली. पण नाही पूर्वा, तुझ्यावरती EMI आहे, घराचं लोन आहे तुझ्यावरती, तुझ्या मुलीचं शिक्षण आहे. पण मी आज 3रा महिना आहे की 3ही महिन्यात माझे लोन किंवा माझा स्टाफचं सॅलरी कुठेच काही कमी पडून दिले नाही, सगळं त्याच लेवलला चालू ठेवलं. आणि मला असं वाटतं याही म्हणजे तुमची जी शिस्त आहे ती सुद्धा तुमच्या बिझनेसला खूप पुढे नेते. पुढे नेते.